नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यात धामणे फाटा या ठिकाणी एका महिलेचा खून झाल्याची घटना गुरुवारी दिनांक 13 जून 2024 रोजी समोर आली आहे. धारदार शस्त्राने गळा चिरून या महिलेचा खून झालाय. याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ममता देवी, राहणार धामणे फाटा, तालुका खेड, जिल्हा पुणे असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. खून झालेली महिला 4 महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समोर आली आहे. घटनास्थळावरून पाईट चौकीच्या पोलिसांनी संबंधित महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आणलं आहे. दरम्यान या घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांनी खून झालेल्या महिलेच्या पतीला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. चाकण मार्केटमध्ये गुरुवारी पहाटे आणि सकाळी झालेल्या थरारक हल्ल्याच्या घटनेनंतर बाजारात येणारे जाणारे नागरिक, शेतकरी, व्यापारी, आडते यांच्यामध्ये मोठी घबराट पसरली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. चाकण मार्केटमधील घटनेनंतर बाजार समितीच्या सर्व संचालकांनी पोलीस ठाण्यात जाऊन कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 झाल्याची तक्रार करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. बाजार समितीचे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते. याबाबतचे सविस्तर वृत्त याच बातमीपत्राच्या अखेरीस आपण पाहणार आहोत. 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन ठार झाल्याची घटना समोर आली आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावरील भोसे, तालुका खेड गावाच्या हद्दीतील देवेंद्र गार्डन समोर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विनोद हिलाल बाग, वय वर्ष 42, राहणार देवेंद्र गार्डन, भोसे, तालुका खेड असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन दगडू जाधव, वय वर्ष 33, राहणार दावडी, तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल करून बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. आळंदी येथे एका कंपनीत काम करणारे काही तरुण अलिबाग या ठिकाणी फिरायला आले होते. 5 जणांपैकी एक तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेला, मात्र हा तरुण पुन्हा परतलाच नाही. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. अविनाश शिंदे, वय वर्ष 27, राहणार आळंदी, तालुका खेड असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. जीवरक्षक यांनी अविनाश याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यामध्ये अपयश आले. आज दिनांक 13 जून 2024 रोजी खेड तालुक्यातील धानोरे गावात बाळासाहेब गुलाब गावडे यांच्या शेतामध्ये जखमी अवस्थेत असलेला बिबट्या आढळून आला. त्यांनी त्वरित चाकण वन विभागाला फोन केल्यानंतर सदरचा बिबट्या चाकण वन विभाग व रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याला जेरबंद करून पुढील उपचारासाठी माणिकडोह जुन्नर वन विभाग यांच्याकडे सुखरूपरित्या सुपूर्द केला. सदरचा बिबट्या जखमी नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. स्थानिकांनी याबाबत काय सांगितलंय पाहूया. कावराम शंकर गावडे, ग्रामपंचायत सदस्य धानोरे. आज सकाळी बाळासाहेब गुलाब गावडे हे शेतामध्ये धन लावण्यासाठी झाले होते. ते थोडंसं शेतातलं गवात काढून बाजूला बांधावरती टाकण्यासाठी गेले, तर त्यांना ते तिथं झोपलेल्या अशा अवस्थेत ते दिसला. त्यानंतर त्यांनी तिथनं पळ ठोकला आणि शेजारी आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला. आजूबाजूची थोडे गावकरी जमा झाले आणि जमा झाल्यानंतर थोडंसं इथं भीतीचं वातावरण निर्माण झालं. भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर गावाचे सगळे तरुण कार्यकर्ते या ठिकाणी आले. 3-4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राजगुरुनगर शहरात गुरुवारी 13 जून रोजी दुपारी 4च्या दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्याच्या अन्य भागात मात्र पावसाने पाकुल्या दाखवल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र मान्सून पोहोचल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केली असून काही भागात अजूनही ढगाळ वातावरण कायम आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, बारामती आणि इंदापूरमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मान्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. प्रामुख्याने पूर्व पट्ट्यातील तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता, तर पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यात पावसाचा जोर काहीसा कमी अधिक होता. खेडमधील कुडे या ठिकाणी 17 मिलीमीटर, तर पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कण्हेरसर, कडूस, वाडा आणि राजगुरुनगर या ठिकाणी अधूनमधून सरी बरसल्या. खेड तालुक्यात काही भागात तुरळक सरी येत असून अन्यत्र काही अंशी ढगाळ वातावरणासह अधूनमधून तुरळक पाऊस पडतो आहे. चाकण पंचक्रोशीमध्ये मागील 2 दिवसांत कडकडीत ऊन पडत असून सायंकाळी ढगाळ हवामान होत आहे.
खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील कोरोळी, निघोचे, मोई, चिंबळी आणि केळगाव या भागात खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी शेतीची मशागत करून खत टाकून पेरणी करण्याची लगबग सुरू असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। निघोचे भागात विकास येळवंडे यांच्या शेतात बैलजोडीच्या सहाय्याने पेरणी सुरू करण्यात आली आहे। खेड तालुक्यातील बाकळवाडी व सातकरस्थळ या ठिकाणी खेड पोलिसांनी कारवाई करून देशी दारूचा व हातभट्टीचा साठा जप्त केला। प्रभाकर गुलाब इंगळे वयवर्षे 61 राहणार बाकळवाडी तालुका खेड व लखपती मरत राजपूत वयवर्षे 40 राहणार सातकरस्थळ तालुका खेड अशा दोघांना याबाबत अटक करण्यात आली आहे। तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। स्थानिक शेतकऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे। त्या स्थितीत काम थांबवून महामार्गाचा फेरविचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। उपमुख्यमंत्र्यांनी इतर पर्यायांवर विचार करण्याचा आदेश दिल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली। खेड, आंबेगाव व जुन्नर या तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती। शेतकऱ्यांचा विरोध व तीव्र भावना लक्षात घेऊन सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात बैठक झाली। बैठकीत महामार्गाबाबत शासकीय स्तरावर सुरू असलेली प्रक्रिया आहे त्या स्थितीत थांबवून फेरविचार करण्याची सूचना करण्यात आली। तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द करून दुसऱ्या पर्यायी मार्गाने हा रस्ता करण्याची मागणी तयार करणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आले आहे। पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासह पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाची आखणी करण्याबाबत राज्य सरकार विचार करीत आहे। याबाबत पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाला चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांसाठी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन संपादित होण्याची शक्यता आहे। त्याचवेळी सध्या पुणे-नाशिक द्रुतगती महामार्गाचे सुरू असलेले काम तूर्त थांबवा अशाही स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत। चाकण मार्केटमध्ये हप्त्याची मागणी करत गुंडांचा थरार, संचालकांसह हमाल व शेतकऱ्यांवर हल्ले। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मध्यरात्रीपासून गुरुवारी दिनांक 13 जून 2024 रोजी सकाळपर्यंत गुंडांनी धुमाकूळ घालत 4 ते 5 जणांवर प्राणघातक हल्ले केले। बाजार समितीच्या संचालकांवर देखील हल्ला केलाय। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे। सदरचा थरार बाजार समितीच्या आवारातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे। चाकण मार्केटमध्ये मध्यरात्री रिक्षातून आलेल्या गावगुंडांनी दहशत माजवली। हप्त्याची मागणी करत मध्यरात्री गावगुंडांनी बाजार समितीत दहशत माजवून आडते व्यापाऱ्यांसह शेतकरी आणि शेतमाल घेऊन आलेले वाहनधारक अशा अनेकांवर हल्ले केले। यातील काही जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। रात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी सर्व हल्लेखोरांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले। त्यानंतर गुरुवारी पहाटे त्यांना सोडण्यात आले। पोलिसांनी सोडून दिल्यानंतर गावगुंडांनी पुन्हा बाजार समिती परिसरात येऊन राडा घातला। यावेळी दगड, काठी, कोयत्यांनी दहशत माजवत त्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांना मारहाण केली। बाजार समितीचे संचालक महेंद्र गोरे यांना मारहाण केली। काही हल्लेखोर कोयते आणण्यासाठी धावले, मात्र जमलेल्या जमावाने त्यांना पिटाळले। या घटनेमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गुंडांच्या या दहशतीमुळे चाकण बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय आडते व व्यापाऱ्यांनी घेतला। तसेच गावगुंडांचा बंदोबस्त करा अन्यथा बाजार समिती बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। त्यानंतर तातडीने बाजार समिती संचालक मंडळांची बैठक चाकण मार्केटमध्ये घेण्यात आली। आमदार दिलीप मोहिते, सभापती कैलास लिंभोरे, उपसभापती वनघरे व सर्व संचालक आणि चाकण पोलीस ठाण्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। तातडीने गुंडांना अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले। त्यानंतर मार्केट बंद न ठेवता सुरळीत सुरू ठेवण्याचे आवाहन आमदार मोहिते यांनी केले। त्यानंतर अडत्यांनी बंदचा निर्णय मागे घेतला। बाजार समितीचे सचिव, सभापती आदींनी काय सांगितले पाहूयात। रात्री 1:30 ते 2 वाजता 2-3 अनधिकृत आले आणि त्यांनी बाजार समितीमध्ये आडते, हमाल, माफाडी, ड्रायव्हर यांना मारहाण केली। त्याच्यानंतर 110 नंबरला आम्ही कॉल केल्यानंतर पोलीस येऊन त्यांना अटक केली आणि त्यांना घेऊन आले। ही घटना मला साधारणतः सकाळी कळल्यानंतर आम्ही पुढील कारवाईला सुरुवात केली। नंतर कळलं का त्यांना ते परत सोडण्यात आलेले। त्याच्यानंतर त्यांनी आमचे समितीचे संचालक महेंद्र गोरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी खेडवरून पोलीस स्टेशनला येऊन बाकीची कारवाई करेपर्यंत मला बाजार समितीत यायला साधारणतः 10-10:15 वाजले। त्याच्यानंतर आल्यानंतर आमचं सर्व संचालक मंडळ आलं, आमची मीटिंग झाली आणि मीटिंगच्या नंतर आम्ही
PI साहेबांना निवेदन दिलं आणि रितसर आमच्या वतीने कंप्लेंट नोंद केली आहे. आमदार साहेब होते त्या मीटिंगला? आमदार साहेब स्वतः त्या मीटिंगला उपस्थित होते. ओके. मग त्यांनी काय पोलिसांना सूचना केल्या? पोलिसांना त्यांनी सर्व खबरदारी घेण्यास सूचना केलेल्या आहेत पोलिसांना. आणि आडत्यांनी उद्यापासून बंद पुकारला होता, तर त्यांना पण त्यांनी आमदार साहेबांनी सर्वांना व्यवस्थित सांगून उद्यापासून बाजार पूर्ववत करण्याचा आडत्यांनी सुद्धा मान्य केलं आणि उद्यापासून बाजार हा पूर्ववत चालू राहणार आहे. म्हणजे जे बंदची हाक दिलेली होती तसं बंद राहणार नाही, पूर्ववत चालू राहणार आहे. तर आता इथं तक्रारी आपण किती दाखल केलेल्या आहेत? त्या सगळ्या 3-4 जणांना मारत झाली, मग आपण तक्रारी किती वेगळ्या वेगळ्या दाखल? बाजार समितीच्या वतीने आम्ही एक दाखल केलेली आहे. त्याच्यानंतर बाजार समिती संचालक महेंद्र शेठ गोरे यांच्या वतीने एक दाखल केलेली आहे आणि ज्यांना मारले त्यांच्या वतीने आम्ही दाखल केली आहे. खरं पाहिलं तर रात्री 7 ते 8 जणांचं टोळकं या ठिकाणी मार्केटच्या या आवारामध्ये आले आणि त्यांनी त्या ठिकाणी दुडघूस घातला. त्यामध्ये आमच्या एका हमाला असेल त्याला मारहाण केली. त्यानंतर दुसरा एक अजून ड्रायव्हर होता गाडीचा त्याला एक मारहाण केली आणि 2-3 रिक्षावाले माल घेऊन आले होते त्यांना मारहाण केली. अशा प्रकारची दहशत माजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यानंतर रात्री आमचे कर्मचारी गोपाळे साहेबांनी फोन केला रात्री आणि आमचे महेंद्र गोरे यांनी एक पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यानंतर पोलीस रात्री त्या ठिकाणी ताबडतोब त्या ठिकाणी आले 5-10 मिनिटात आणि त्यानंतर त्यांना सगळ्यांना त्यांनी पोलीस स्टेशनला नेलं. त्या ठिकाणी सकाळपर्यंत त्यांना ठेवलं, पण सकाळपर्यंत कोणाचं काही तक्रार न आल्यामुळं पोलिसांनी त्यांना सोडून दिलं आणि सोडून दिल्यानंतर ते परत त्या ठिकाणी सकाळी मार्केटला त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आमचे मार्केट कमिटी संचालक महेंद्र गोरे यांच्याशी त्यांनी वाद घालायचा, दहशत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांना सुद्धा थोडं त्यातून मला वाटतं धक्काबुक्की झाली. आणि त्यानंतर 8:30 वाजता आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला फोन केला की असं झालं. ताबडतोब आमचं सर्वच्या सर्व संचालक मंडळ मी असेल सगळेजण त्या ठिकाणी धावून आलो आणि सगळ्या प्रकाराची त्या ठिकाणी माहिती घेतली आणि त्यानंतर आम्ही आमदार साहेबांनाही कळवलं. त्याही ठिकाणी आज मीटिंग असल्यामुळे सर्वच्या सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित होते. मग मीटिंगमध्ये आम्ही सगळा प्रकार त्या ठिकाणी जाणून घेतला आणि त्या ठिकाणी वरिष्ठ चाकण पोलीसचे वरिष्ठ PI वाघ साहेब आणि त्यांची सर्व टीम 8 ते 9 पोलीस त्या या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला आणि कानावर घातल्यानंतर त्यांनी ठोस आश्वासन सर्व त्यामध्ये मग सर्व मार्केट कमिटीचे संचालक होते, सर्व आडते असोसिएशनचे सगळे प्रतिनिधी होते, हमाल होते, मापाडी होते, ही सर्व सार्वजनिक त्या ठिकाणी मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी वाघ साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की सरकारी मालमत्ता आहे, सार्वजनिक मालमत्ता आहे. सार्वजनिक मालमत्ता सरकारी मालमत्ता असे कोण जर दहशत करीत असेल तर त्याच्यावर आम्ही निश्चितपणे 100% त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत आणि त्यापासून सकाळपासून त्या ठिकाणी धरपकड सुरू आहे आणि ते कोण गुन्हेगार आहे त्यांना वाघ साहेब सकाळपासून ते अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या पाठीमागं सुद्धा ज्या वेळेस पाठीमागं सुद्धा बैल बाजारामध्ये अशा प्रकारची घटना झाली होती त्यावेळेस सुद्धा पोलिसांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य त्यावेळेस सुद्धा केलं होतं आणि आजही त्यांनी चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी सहकार्य करत आहोत. आणि या भविष्यकाळात त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिले की यापुढे अशा प्रकारचा प्रकार पुन्हा मार्केटमध्ये होणार नाही. त्यापूर्वी सकाळी आडते असोसिएशनने आपल्या चॅनलद्वारे सांगितलं होतं की उद्यापासून आम्हाला संरक्षण नाही मिळालं तर आम्ही उद्यापासून हा बाजार आम्ही बंद ठेवणार आहे. त्यानुसार आम्ही त्यांना सर्व मार्केट कमिटीच्या संचालकांनी आश्वासन दिलं की असला प्रकार परत काही होणार नाही आणि जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर ती कारवाई पोलीस स्टेशन करणार आहोत. त्यामुळे उद्यापासून मार्केट सुद्धा त्या ठिकाणी आहे असं सुरळीत चालू होणार आहे. काल मार्केटच्या आवारामध्ये जी घटना घडली ती अतिशय त्याबाबत मार्केट कमिटीनं गांभीर्यानं निर्णय घेऊन आज त्याबाबत तातडीची बैठक या ठिकाणी केली आणि त्यानंतर या ठिकाणी उपाययोजना म्हणून सुरक्षा व्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीचे बदल या ठिकाणी करून 2 बंदूकधारी संरक्षक पोलीस या ठिकाणी कायमस्वरूपी प्रवेशद्वारावरती राहतील. त्याचप्रमाणे सिक्युरिटीमध्ये देखील या ठिकाणी चांगले बदल करून त्यामध्ये मिलिटरी रिटायर्ड बंदूकधारी या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून ठेवण्याचा निर्णय सर्व बाजार समितीच्या संचालकांनी या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे
मार्केटमध्ये येणारे गेट आहेत त्या गेटमध्ये पण काही बदल करून त्यामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा कशी मार्केट आवारामध्ये देता येईल याबाबत निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आजच्या रात्री चाकण मार्केट यार्डमध्ये काही गुंडांनी जो धुडगूस घातला त्याच्यामध्ये माल घेऊन येणारे ड्रायव्हर असेल, शेतकरी असेल, हमाल असेल, व्यापारी असेल, त्याचप्रमाणे चाकण मार्केटमधील आमचे आडते संचालक महेंद्र शेठ गोरे हे देखील त्या ठिकाणी त्या गुंडांना समजवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर देखील त्यांनी हल्ला केलेला आहे। हा हल्ला जो झालेला आहे यापूर्वी देखील अनेक प्रकारचे हल्ले या मार्केटमध्ये झालेले आहेत। मी देखील आडते असोसिएशनचा अध्यक्ष होतो 2 वर्षापूर्वी, त्यावेळेला देखील मी अनेक पत्रव्यवहार मार्केटमध्ये केलेले की कारण नसताना काही बाहेरनं गुंड प्रवृत्तीची लोक या ठिकाणी येतात आणि विनाकारण ती या ठिकाणी गोंधळ घालतात, भांडणतंड करतात, हमालांना दम देतात, आडते व्यापाऱ्यांना दम देतात। याचा बंदोबस्त काहीतरी कायमस्वरूपी मार्केट कमिटीने केला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आम्ही वेळोवेळी दिलेल्या होत्या। या सूचनांचं पालन करून जर याला अगोदरच पायबंद घातला असता तर ही मोठी घटना आज या ठिकाणी घडली नसती। अजूनही वेळ गेलेली नाही, याच्यामध्ये सुदैवाने कोणाचा जीव गेलेला नाही, परंतु जर आता वेळीच याला प्रबंध न केल्यास मग पोलीस प्रशासन असेल, मार्केट कमिटी असेल, या सर्वांनी मिळून याला जर वेळीच बंधन न घातल्या पुढे काही अनुचित प्रकार या मार्केटमध्ये घडण्याची परिस्थिती या ठिकाणी आज निर्माण झालेली आहे। तरी या घटनेचा बोध घेऊन पोलीस प्रशासन असेल, मार्केट कमिटी असेल यांनी योग्य ती पुढील कारवाई करावी। प्रथमतः मी जो भ्याड हल्ला झाला या हल्ल्याचा प्रथमतः निषेध करतो। या मार्केटचा इतिहास गेले 50 वर्षापासून या ठिकाणी ही बाजारपेठ आर्थिक राजधानी म्हणून या 5-6 तालुक्यांमध्ये ओळखली जाते आणि या ठिकाणी आतापर्यंतच्या या हल्ल्यात पहिला हल्ला हा भ्याड हल्ला झाला, याचा मी जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे रात्री 2 वाजता या ज्या कोयता गँग किंवा काय ज्या असतील ठिल्लार तरुणांनी या ठिकाणी जो हल्ला केला आणि नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर सुद्धा सकाळी येऊन सुद्धा त्यांनी या ठिकाणी दहशत माजवली, याचाही मी जाहीर निषेध करतो। मी एक माजी संचालक म्हणून मी जे माझा अनुभव गेल्या 18 वर्षाचे कथन करतो की या ठिकाणी आर्थिक व्यवहार असताना प्रशासनाचं आणि पोलिसांचं म्हणजे कायदा सुव्यवस्थेचं हे जे चाकण बाजारपेठ ही जी जगाच्या नकाशावर राहिलेली आहे, या ठिकाणी सकाळी, संध्याकाळी व दुपारी प्रशासनाची सुद्धा म्हणजे डिपार्टमेंटची जी चक्कर पाहिजे ती कुठल्याही प्रकारची नसती। त्याचप्रमाणे बाजार समितीचं या ठिकाणी गेले वर्षभर अजिबात लक्षच नाहीये, अंधाधुंदी कारभार या ठिकाणी प्रशासनाचा चाललेला आहे की जेणेकरून कर्मचारी असतील, बाजार समितीचे सहाय्यक सचिव असतील, प्रभारी सचिव असतील, हे फक्त व्यवहार चालल्यात, ऑटोमॅटिक पैसे मिळतात याकडेच दुर्लक्ष आहे, त्यांचं लक्ष आहे। पण या ठिकाणी जे काय व्यवहार गैरव्यवहार चाललेले आहे त्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही, असं माझा थेट आरोप आहे। याचं कारण या ठिकाणी रिक्षा ह्या प्रवासी वाहतुकीच्या असताना सुद्धा त्या माल वाहतुकीला वापरल्या जातात। त्यामुळे अल्पवयीन मुलं ज्यांना लायसन नाही, परमिशन नाही, अशी मुलं सुद्धा व्यवसायात या ठिकाणी रात्रंदिवस या ठिकाणी आलेली आहे, त्याची गेटवर तपासणी झालेली पाहिजे। या ठिकाणी नको त्या गाड्या या ठिकाणी पार्क होतात, हे सुद्धा प्रशासनाने पाहिलं पाहिजे। इथून मागे आम्ही प्रत्येक वेळेला मीटिंगमध्ये झालेले महिन्याभराचे 2-2 महिन्याचे व्यवहार तिथं कथन करीत होतो, त्यामुळे या गोष्टीला आळा बसत होता। पण आता कुणीही संस्थेच्या हिताचं व बाजार समितीला वालीच राहिलं नाही असं म्हटलं तरी वावगं ठरेल, असा माझा स्पष्ट आरोप आहे। चाकण नगर परिषद द्वारा डॉक्टर प्रतीक कडपाटील यांचे वातावरणीय बदल या क्षेत्रातील योगदान व दक्षिण कोरिया देशातून त्यांनी याच विषयात शिष्यवृत्तीवर PhD पदवी प्राप्त केली। त्यानंतर त्यांना नॉर्वे सारख्या देशात वातावरणीय बदल क्षेत्रात पुढील शिक्षण व काम करण्यास संधी दिली। याचा विचार करून त्यांची माझी वसुंधरा अभियानसह स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चाकण नगर परिषद शहरदूत म्हणून नियुक्ती 4 महिन्यापूर्वी केली होती। आता नुकतेच डॉक्टर प्रतीक कड यांनी दिल्ली येथे एका नियोजित बैठकीसाठी आले असताना त्यांनी जन्मगावाने आपल्याला जो बहुमान शहरदूत म्हणून दिला त्याबद्दल आभार प्रकट करण्यासाठी आज गुरुवार दिनांक 13 जून 2023 रोजी चाकण नगर परिषद येथे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची भेट घेऊन चर्चा केली। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।